बातमी येवल्यामधून आहे। येवल्यात कांद्याची निर्यात घटल्याचं दिसते। कांद्याचे दर कोसळल्यामुळे व्यापारी आणि शेतकरी आता अडचणीत सापडलेत। आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा फटका महाराष्ट्रातल्या कांद्याला होतोय, त्यामुळे महाराष्ट्रातल्या कांद्याची मागणी आता कमी झाली। भारताकडून बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका या देशांना मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होत होती। मात्र केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणातल्या बदलाचा फटका आता शेतकऱ्यांना बसतोय। बांगलादेशनं स्थानिक उत्पादन वाढवलेलं आहे आणि पाकिस्तानकडून वाढवलेली कांद्याची निर्यात यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आता स्पर्धा वाढली। परिणामी महाराष्ट्रातल्या खास करून नाशिकच्या कांद्याची मागणी घटली असून देशांतर्गत बाजारात कांद्याची आवक वाढल्यानं दर सातत्यानं घसरतात, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो। दरम्यान या संदर्भात कांदा निर्यातदार व्यापारी यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। सध्या आपण बघितलं तर बाजारभाव हे हजारच्या आत आल्याने नक्कीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसतो। आपण बघितलं तर या ठिकाणी कांदा भरण्याचं काम चालू आहे, मात्र या कांद्याचे भाव सातत्याने घसरत असल्याने नक्कीच कांदा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे। कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत आहे। काय कारण हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत कांदा निर्यातदार व्यापारी, काय सांगाल की कांद्याचे भाव कमी होत आहे? नाशिक जिल्ह्यात आजच्या मितीला सर्वात जास्त कांद्याचे आवक असते, परंतु आपला सगळ्यात जास्त आयात करणारा बांगलादेश आज मार्केटमध्ये नाही। महाराष्ट्रातून जाणाऱ्या कांद्यावर येणारा इतर खर्च, ट्रान्सपोर्टिंग, गुणी भराई हा सुद्धा वाढलेला आहे। त्यामुळे कांद्या महाराष्ट्रातलाच कांदा आता डोमेस्टिक मध्ये किती विकणार याचे आपल्याला विचार करण्याची पाळी आली आहे। त्यामुळे कांद्याचे भाव यावर्षी पूर्ण वर्षभरात एप्रिल महिन्यापासून तर आजपर्यंत 1000 रुपयाच्या सरासरीनेच कांदा विकला आहे। त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोन्ही विवेचनात आहे। नक्कीच बघितलं तर कांदा बाहेर राज्यांसह देशांमध्ये पिकवला जात असल्याने नक्कीच याचा फटका कांद्याला बसतोय। नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला।